नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट के पी मध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे जी टेटची एक्झाम झाली होती त्या टेटची एक्झामचा आता निकाल लागलेला आहे। तो निकाल कसा डाउनलोड करायचा, कसा पाहायचा या संदर्भात हा व्हिडिओ तयार केलेला आहे। चला तर आपण आता निकाल कसा डाउनलोड करावा यासाठी सुरुवात करू। सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे निकाल डाउनलोड करण्यासाठी। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी असं पाहू शकता की निकाल हा 18/8/2025 ला लागलेला आहे आणि रिझल्ट बघण्याची लास्टची तारीख ही 31/8/2025 आहे। म्हणजे या कालावधीत तुम्ही हा रिझल्ट बघू शकता। या कडेच्या साईडला या ठिकाणी लॉग इन क्रेडेंशियल दिसते, त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर दिसत आहे। त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकून रिझल्ट बघून घ्यायचा आहे आणि खाली पासवर्डमध्ये तुम्ही तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाका। जर पासवर्ड माहीत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख दिसते, जन्मतारीख टाकली तरी चालेल। तुमची जन्मतारीख कोणत्या फॉर्मॅटमध्ये टाकायची ते पण त्या ठिकाणी वरती दाखवले आहे। डेट लिहायची, मंथ लिहायचं आणि इयरचं फक्त लास्टचं फक्त 2 अंक लिहायचे। जर एखाद्याची इयर असेल 1998 तर फक्त 98 फक्त लिहायची। त्या टाईपमध्ये तुम्ही ID टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाकून डायरेक्ट लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो। या ठिकाणी ID पासवर्ड टाकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण खाली लॉग इनचं बटन दिसतं, त्या लॉग इनच्या बटनावर क्लिक करून घेऊ। लॉग इनच्या बटनावर क्लिक केल्यानंतर त्या असा इंटरफेस ओपन होईल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद। त्यामुळे या ठिकाणी आपल्या स्कोअर कार्ड वगैरे ओपन होईल। या ठिकाणी पाहू शकता आपले नाव, रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर, जन्मतारीख, कॅटेगरी, ऑनलाईन एक्झाम डेट वगैरे सर्व काही दिसत आहे। त्याच्या खाली बघा मार्क्स आहेत, मार्क्स ऑब्टेन म्हणून आहे। 200 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडले ते या ठिकाणी दिसत आहे बघा। या ठिकाणी यांना 200 पैकी 115 मार्क्स पडलेले आहेत। या पद्धतीने हा रिझल्ट बघून घ्यायचा आहे। या ठिकाणी याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा याची प्रिंटआउट तुम्ही PDF करून ठेवा किंवा याची प्रिंटआउट काढली तरी चालेल। या पद्धतीने हा रिझल्ट चेक करून घ्या। याच्यामध्ये जर कोणाला काही डाऊट वगैरे असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर ते पण सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा। आणि शिक्षक भरती याच्या संबंधित शिक्षक भरती संबंधित वेगवेगळे एक्झाम असतील त्याचे फॉर्म कसे भरायचे त्याच्याबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।